नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मतमोजणीला अवघे काही तास राहिलेले आहेत आणि सर्वांच्या मनात ही उत्सुकता आहे. तुम्ही गल्लीबोळात जा, तुम्ही टप्प्यांवर जा, कुठेही चर्चा एकच आहे की नेमकं निवडून कोण येणार. आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया परभणी जिल्ह्यातील जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती उद्या पाहायला मिळू शकते. लक्षात घ्या, हा आमचा एक अंदाजा आहे. सगळ्यात आधी आपण चर्चा करूया परभणी विधानसभा मतदारसंघ. परभणी विधानसभा मतदारसंघाचा आपण जर पूर्वीचा अभ्यास करायला गेलं तर सर्वात आधी शेतकरी कामगार पक्षाकडे हा मतदारसंघ जो आहे तो होता. त्यानंतर जे सुरू झालं, बाळासाहेब ठाकरेंची मॅजिक सुरू झाली आणि त्यानंतर हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. इथून डॉक्टर राहुल पाटील हे सध्या विद्यमान आमदार आहेत आणि तिथून 9 उमेदवार आपलं जे नशीब आजमावतायत आणि राहुल पाटील यांच्या पुढे जे चॅलेंज उभं केलेलं आहे ते आनंद भरोसे यांना शिंदे गटाकडनं जे आहे ते उमेदवारी मिळालेली आहे. या दोघांमध्ये मागच्या 2 निवडणुकांमध्ये हे दोघच आमने सामने होते, पण त्यावेळेला राहुल पाटील हे सरस ठरले होते आणि या निवडणुकीचा समजा जर आपण अभ्यास करायला गेलो याही निवडणुकीमध्ये राहुल पाटील यांचं पारडं कुठं ना कुठं जड आहे अशी सध्या चर्चा आहे. कारण परभणीमधील जो मराठा समाज आहे तो मराठा समाज कुठं ना कुठं राहुल पाटील यांच्या मागे उभं राहताना दिसत आहे. या मतदारसंघामध्ये इम्तियाज खान एमआयएमचे यांनी सुद्धा हे सुद्धा तिथं उभे होते आणि त्यांनाही बऱ्यापैकी मतदान पडू शकतो. पण एकंदरीत आम्ही सर्वांशी चर्चा केल्यानंतर हे इथं दिसतंय चित्र की राहुल पाटील यांना ही निवडणूक काहीशी सोपी जाणार असल्याची चर्चा सध्या परभणीमध्ये आहे. आता आपण चर्चा करूया गंगाखेड विधानसभा मतदारसंघ. गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 9 उमेदवार हे यावेळेला निवडणुकीला उभे आहेत आणि येथील विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे जे की रासपचे या पक्षाचे आहेत. त्यांच्या समोर जे आहे ते आव्हान उभं केलेले आहे. विशाल कदम यांना ठाकरे गटाने जे आहे ते उमेदवारी दिलेली आहे. गेल्या वेळेस सुद्धा विशाल कदम हेच उमेदवार होते. या वेळेला सुद्धा विशाल कदम यांनाच उमेदवारी दिलेली आहे. पण या निवडणुकीमध्ये मराठा समाज हा कुठं ना कुठं विशाल कदम यांच्या मागे उभं राहताना दिसतोय. पण रत्नाकर गुट्टे यांनी केलेले जे 5 वर्षातील काम आहे ते काम जे आहेत ते लोकांना आवडलेले आहेत. अत्यंत अशा अटीतटीचा सामना या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण कुठं ना कुठं या मतदारसंघामध्ये विशाल कदम यांचं पारडं थोडं जड आहे अशी सध्या चर्चा आहे. कारण त्यांच्या मागे मराठा समाज हा पूर्णपणे उभे राहिल्याचं दिसत आहे. चर्चा करूया जिंतूर विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघामध्ये 9 उमेदवार या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि तेथील विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीच्या मेघनाताई बोर्डीकर या आहेत. भारतीय जनता पार्टीने परत त्यांना एकदा उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या समोर विजय भांबळे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि तसेच सुरेश नागरे वंचित आघाडीकडनं ते सुद्धा उमेदवार आहेत. इथं सुद्धा गेल्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणूक विजय भांबळे आणि बोर्डीकर आमने सामने आलेले आहेत. मेघनाताई बोर्डीकर यांचे वडील सुद्धा तिथूनच प्रतिनिधित्व करत होते. त्यानंतर मेघनाताई बोर्डीकर या स्वतः या निवडणुकीला उभं राहिल्या. त्यांचा विजय झाला होता. या निवडणुकीमध्ये मात्र अत्यंत अटीतटीचा सामना झालेला आणि कुठं ना कुठं या वेळेचं जे चित्र आहे ते मेघनाताई बोर्डीकर यांच्या विरुद्ध जाण्याची शक्यता दाट आहे अशी सध्या चर्चा आहे आणि विजय भांबळे यांना ही निवडणूक सोपी गेली असल्याची चर्चा आहे. चर्चा करूया पाथरी विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे सुरेश वडपुडकर हे विद्यमान आमदार आहेत आणि या वेळेला 8 उमेदवार जे आहेत ते या वेळेला निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या समोर विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांना अजित पवार गटाने उभं केलेलं आहे. तसेच माजी आमदार बाबाजानी दुराणी हे सुद्धा अपक्ष या निवडणुकीला उभं राहिलेले आहेत. अत्यंत चुरशीची लढत ही येथे होणार आहे. पण राजेश विटेकर यांना नुकतीच विधान परिषदेची आमदारकी दिली गेलेली आहे. त्यामुळे लोकांचं म्हणणं होतं की या निवडणुकीला राजेश विटेकरनी थांबलं नसतं तर बरं होतं. पण राजेश विटेकर यांना अजितदादा पवार यांनी उमेदवारी दिली. त्यानंतर बाबाजानी दुराणी यांनी सुद्धा अपक्ष अर्ज तेथून दाखल केलेला आहे आणि काँग्रेस पक्ष आणि बाबाजानी दुराणी या दोघांमध्ये जे मतविभाजन होतं की काय ही अशी चर्चा सध्या आहे. पण एकंदरीत या पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास करता काँग्रेसचे सुरेश वडपुडकर यांना हा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये परत एकदा संधी मिळण्याची शक्यता ही दाट आहे. आणि आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा सुरेश वडपुडकर हेच या मतदारसंघामध्ये
निवडून येतील अशी शक्यता आहे, अशी चर्चा सध्या तिथे आहे.